एका भोंदू बाबाचा आम्ही निषेधच करतो. त्यांचं समर्थन कधीच करू शकत नाही. आणि कार्यकर्त्यांना आम्हाला मंदिरात नेलं. महादेवाचं मंदिर होतं. महादेवाच्या मंदिरात ते भोंदू बाबा तिथं होते. त्यांनी माझा सत्कार केला, फेटा बांधला आणि काय म्हणतात त्याला, आता एक कोणताही वरिष्ठ माणूस आमच्या वयापेक्षा जास्त आहे तर ते आपली संस्कृती आहे. आपण पाया पडतोय. ते झुकून आपण असं फक्त त्याला एक काय म्हणते मान सन्मान म्हणून ते 4 एक वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे. मी आता ते पाहतो 2 वर्षही नाही 4 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. त्या कार्यकर्त्यांना आग्रस्त नेला आणि समाजाचं मन राखावं लागतं कधी कधी. आम्हाला माहित असतं का हा बाबा कामाचा नाही, हे सगळं धुताण आहे. पण समाज मन नाराज झाला नाही पाहिजे म्हणून एक आम्हाला जपावं लागतं. वास्तविक ते कठोरपणा आपण घेतला पाहिजे. त्यानंतर नक्की आम्ही ते घेत राहू. त्याचा आम्ही निषेधच करतो. मला एक प्रश्न विचारायचा आहे मीडियावाले, म्हणजे तुम्ही किती मीडियावाले भारी लोक आहे. बनमाश म्हणणार नाही कारण मग तुम्ही आधी उलट्या बातम्या टाका. तर तुम्ही फडणवीस साहेब तिथे गेले त्यांना विचारलं का तुम्ही? अमित शहा तिथे जाऊन आले त्यांना विचारलं का तुम्ही? ते तुमच्यात ते मर्दांगी येत नाही. त्यांना फोन लावून विचारायला पाहिजे. शिंदे साहेब तिथे गेले, ते विखे पाटील तिथे गेले. ते कोणत्या शिड्या बाहेर काढायच्या हे बीजेपीनंच ठरवलं. मीडिया तेवढ्याच बरोबर बाहेर काढतं. व्यवस्थित बीजेपी व्यवस्थित कार्यक्रम राबवतोय आणि मीडिया तिथं जाऊन बरोबर तेवढ्याच. आता 300 कॅशर व्हिडिओ आहे तिथे. मग ते फक्त बीजेपीच्या संबंधित येत नाही. तुम्ही सांगा, जयंतराव पाटील गेले तिथे, तिथे विखे पाटील पण आहे बसलेले. त्याला विचारलं का तुम्ही? बच्चू कडू आहे गरीब माणूस, त्याला कसं बदनाम करता येईल हा अजेंडा तिकूनच आलेला आहे बीजेपीच्या पार्टी कार्यालयातून. तर असं जर पाहिलं ना तर मला वाटतं हे तर खरं तर एकदाची चालणी होणं गरजेचं आहे सगळ्या धर्मातले. हे असल्या प्रकारचे नाटकं हे सगळे उद्ध्वस्त करून टाकले पाहिजे. ही जी भोंदूगिरी आहे, जे जे मठ बांधले गेले मोठे मोठे, जिथे काही भोंदूगिरी चालतं ते सगळे नष्ट केले पाहिजे. एक कार्यक्रम हाती घेतला पाहिजे, कुठल्याही धर्मातलं असू दे.